शांत बसलाय. मी अशी राहून पण बेडिंगची तयारी करते. तुझा मी इथे लढते. लावतोयस ना गाडी. लावली बस झालं. अशी मी तुला हे सांगत होतो की बघ आवाज कसा येतोय इकडे बघ. बघ मी सांगतो ऐक तर असं कसं बघ कसं आता ऐक तर दाखवतो. मस्त खूप छान म्युझिक आहे. आता चल थोबाड त्याचा डिफरन्स तुला समजवतोय बघ. दादा नेमकी गाणं वाजवतोय की मारतोय ना. मला तांबडं करून टाकायचंय. तांबडी तांबडी चमकते. तुला वर ना जो था वो रहा नहीं, जो हूँ किसी को पता नहीं. मुझे पता है. ठीक आहे. मेहंदीचं सेपरेट. अरे तू शांत बसलाय. मी अशी राहून पण बेडिंगची तयारी करते. जत्रेला नाही हळू बोल. अरे यार ऐक मेहंदीचा एक पेज कर. हॅलो जास्त हळू मेहंदीचा एक पेज कर. हळदीचा एक पेज कर. आणि म्हणजे प्रत्येक दिवसाचं एक पेज कर. हा आणि प्रत्येक पेज झालं की मला ते पेज पाठव. मी चेक करते. हळू कर. हॅलो ऋतुजा. हॅलो ऋतुजा. हॅलो नाही लागत आहे. हॅलो हा हॅलो ऋतुजा. नाही म्यूट झाला होता. लावून दे. हॅलो ऋतुजा. हॅलो ऋतुजा. हा बोला. हा ते केलंस की मला पाठव. मम्मी पाठवते. अरे हा हळू बोल करतो यार. दे अगं तो सिरियसच नाहीये आयुष्यात. मी इथे सलाईन लावून पण लग्नाची तयारी करते. आणि हा बघ सर तर सलाईन लावून नवीन करतोय. सलाईन का लावली सांगू. नाही टेन्शन घेतलाय विचार. मला एसी नको आहे. हे लोकांना वाटेल मला काहीतरी झालं. मला काही झालेलं नाहीये. दादा मारतोय की काय करतोय नेमकी. झोपवतोय का. आता आम्ही इथून जाणार आहोत घरी. आणि आमच्या घरी येणार आहे योगिता. झूम कर. काका व्हिडिओ बघून बायकोला घेऊन आले क्लिनिक मध्ये. मस्त वाटलं मला बघ. काकाने आम्हाला 500 रुपये दिले. काकीने दिले तेच. चला काळजी घे. बस आले जागा. बाहेर गरम होत असेल ना. गरम नाही. काकी पण सांगा. काकी ना पण ह्या वयात ते आपल्या बायकोला घेऊन आले. त्याच्यातनं आजकालच्या तरुणांनी पण शिकलं पाहिजे की असं नाही. त्यांनी सांगितलं कशाला जायला पाहिजे तुला. आता काय डागाचं करायचं. आता काय डागाचं करायचंय एवढं काय असं नाही केलं त्यांनी कसं केलं. चल जाऊया हे पाहिजे. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. नाहीतर आजकालचे घो तू नको असं वागू. काय माझ्याकडून लोक आदर्श घेतात.
ओ माय गॉड. लेफ्ट राईट लेफ्ट. हे बघ गाडीला मस्त डेकोर. घरी जायचं आहे ना. हो छोटी फुलं आहेत पण छान. मग खरी पाहिजे. हॅलो सॉरी मी तुला फोन करून पण लग्नाचंच बोलले. तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू. अरे मी सगळं विसरले आणि मी सगळ्यांना फोन करून फक्त माझी कामं सांगते. हे झालंय का, ते करायचंय, ते करायचंय. मला आता प्राजक्ताचा फोन आला. ती म्हणाली तुझा बर्थडे आहे. मी म्हटलं आत्ताच फोन केलेला मी त्याला, पण कामं सांगितली मी त्याला. नाही काय नाही, मला समजलं. ते बोललो नंतर मी कामात आहेस कुठे तू? काय मी घरी आताच होतो, दादरलाच होतो तिकडे. अच्छा. आता फक्त भांडूपला आलो. तू कुठे आलीस काय पनवेलला? नाही आता पनवेलला निघाले. मी चेंबूरला आले होते क्लिनिकला. आता पनवेलला निघाले. निघताना तिचा फोन आला, पार्टी करायची होती. तर हे ते म्हटलं मग उद्या करूया. उद्या कारण होते पण श्री नाहीये ना उद्या काहीतरी. श्री नाही आणि आज फोन केला सकाळी. हा तो गावी जातोय. पण तू येईल ना परत, आल्यानंतर करूया. तू पण चाललायस? मी नाही चालले पप्पांकडे. मी नाही जातोय, मी आहे इथे. ठीक आहे मग आल्यानंतर तू येईल 4-5 दिवसात. हो हो भेटूया. येस चल बाय. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाय बाय. नाही केलं आता परत राहू का? अरे यार अरे मी ठेवला फोन लगेच. मला फोन द्यायचा होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठ्या मोठ्या ऑर्डर घे अशाच. आमच्यासारखे मोठे ऑर्डर घे. आमच्यासारख्या नको, त्याला कमीत पटवलं. आमच्यापेक्षा मोठी होऊ दे. तुझी भरभराट होईल तुझी. थँक्यू सो मच. भेटूया. ओके येस. तयारी मग कशी चालली आहे? काय चालूच आहे. तुला त्रास नाही चालू आहे तोपर्यंत चालूच आहे. सनसेट बघा ना गाडीत असत. आम्ही गाडीतच आहोत पण सूर्य कुठे दिसत दिसत नाही. बिल्डिंग असतील. देवा रे देवा. सो माझा मित्रच आमच्या लग्नाचं केटरिंग करतोय. असं सगळं कसं मस्त असं पाहिजे. असे मित्र पाहिजेत आजूबाजूला. कोण केटरिंग मला खरं तर 2-3 आहेत माझे मित्र ज्यांचं केटरिंगचंही आहे. पण मी अनिशला सांगते. अच्छा कुठे राहतोय तो अगं गेला होता मित्राच्या फार्म हाऊस. अच्छा मग तो तिथून येतो. बस ना. ऍक्च्युली तो फार्म हाऊस त्याचा ग आज जरा भेटलेले आहेत आणि आलेत पण अजून तिचा नवरा यायचा बाकी आहे. सो आम्ही त्याची वाट बघू इथे आता. अरे तुम्ही आलात या. खूप ऐकलंय तुझ्याबद्दल बाबा. आम्ही तुझ्याच नाही चांगलं खूप चांगलं. कुणाला सांग ना. हाईट बघ त्याची. तुला पण असं बघायला लागेल वरती. काय बोलतो मस्त. बस ना. काय काम चालू आहे? नाही तीच वाजू शकलो नाही. मला हे येतं हार्मोनिक आहे. थोडं ते पण मला एकतरी इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे. त्यासाठी मी माझ्याकडे हे पण आहे, मोर्शन पण आहे. ते वाजवतो टाइमपास. हो कुणाचं असं म्हणणं असतं की प्रत्येकाने आयुष्यात एकतरी इन्स्ट्रुमेंट शिकावं. पूर्णपणे नीट आलं पाहिजे खरंच. आता मी खूप असं रिग्रेट करतो की ते मला येत नाही काहीच. ती त्यांना दाखव ना इकडे. तूच दाखवू शकतोस. आज तुमच्यासोबत हा नाही दिसत आहे. साक्षी गोवा. त्याला गोवा सोडवत नाहीये. बसा बसा. मिस केलं मी तुम्हाला 31st ला. 7 ला निघणार होता ना. कोणच नाही ना. यावर्षी मी पण नाही. पण यावर्षी मला 31st ला राहणं पॉसिबल पण नव्हतं. जाम त्रास होतो. पुढच्या वर्षी नक्की. बस ना आली. आमचा आता नाशिकला येणं तेव्हाच होईल बादशाला. त्यांना बोर झालं आता. यावर्षी आम्ही नाही ना. तुला बोलले ना आपण 3 वर्ष केलं ना. 31st 3 वर्ष आम्ही एकत्र होतो 31st ला. याच वर्षी नाही. 31st ची पार्टी राहिली यावर्षी. कन्सिडर केलंय. कशाला करताय पण 4 दिवसांनी काय फरक पडणार आहे. काय करा म्हणजे कराच. याच काही करू आपण नक्की करू. आजारी पडायचं. ऑफिसला तेच सांगायचं आजारी. हे टाकू नको म्हणजे पडू शकतात ते आजारी. आम्ही रडलो पण आम्ही वाईट नाही वागलो. मी आणि अंकिताने ठरवलं होतं की रडणं हे नॉर्मलाइज केलं पाहिजे. आपण एक अशी मोहीम सुरू करूया की का नाही ओळखायचं. वाईट काय वेंट तिकडे काय मारू नाही शकत. शिवाय देऊ नाही शकत. कसा
बाहेर काय करणार तिच्या तिथे एक हे लावायची तो हा, असं तिला त्या boat. boat असं तो पोस्ट लावायची. तिला मी सांगितलं तुझा मी इथे नडते यांना पण ते जाताना तो देऊन जा म्हणजे ना मला तुझी आठवण येत राहील की तू होतीस माझ्यासोबत वगैरे आपण दोघं मस्त इमोशन तो तिने दिला होता बाहेर कोशाने मला कधी दिला सांग शेवटच्या दिवशी पण आणि ती बॅग ना तिच्या बरोबर गाडीच्या मागे होती. ही उतरली तिकडून आणि ते माहिती ना चला 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 चला, ही उतरली बॅग मी मागे येऊन इकडे असं बॅग काढ्यापासून मागे बघतो ही गेली. ही आतमध्ये जाऊन बसली आणि बॅग घेऊन गेले. दॅट्स इट डन. आता कॉन्टॅक्ट हिचं काय झालं माहितीये फिल्म सिटीचा गेट आहे बरोबर. फिल्म सिटीच्या गेटच्या आधी मी गाडी थांबवली तिला उतरवलं तिला मिठी मारली तुला सांगितलेलं लक्षात आहे सगळं व्यवस्थित समजवलं. तिथं रडली नाही अजिबात. पोचलो ते सगळे आले शॅडो वगैरे आले पटापट आले न्यायला. हिला पण वास दिला ही रडायला लागली. मी तिथंच संपलो म्हटलं हिला काय करावं आणि तेव्हापासून नंतर मग मला काय सुचतच नाही. गेली संपली. तो रात्रीचा जागाच होता कारण अचानक त्याने असं झालं आणि मी एकटाच राहत होतो ना. माझा नंतर मावशीच्या मुलाला बोलवलं मी रात्री उठायचो अरे आणि शोधायचो अंकिता असं 2 दिवस राहिलो एकटा करत होतो. 2 दिवस वाट लागली माझी. मी बेडरूम मध्ये झोपलो नाही. अरे मी हिला सोडून आलो ना आणि मी हिला सोडून आलो आणि मी खूप डिस्टर्ब होतो. मी टीव्ही मी त्याशी बोलू नाही शकत आहे. मी एवढं हे झालं मी नाही असं काय नाही. वी हॅव टू बी हॅपी लेट्स एन्जॉय. ही नाही आहे ती पण खुश आहे. आपण पॉझिटिव्ह आतमध्ये गेलो बिर्याणी कालची गरम केली आलो जेवलो मस्त मूवी बघत जेवलो आणि संध्याकाळी 7ला बत्ती लावतो ना 3.5 तास गॅस चालू आहे मला. बंद केला मग मी घरात राहिलो नाही. अरे म्हणजे पेट्टा गॅस चालू ठेवलं. मी तुला सांगू का एकदा तो असंच चालू राहिला असतं मला कळलं असतं वासाने. हा पेट्टा चालू राहिला मला कळलंच नाही. पण मला रडायचं मोटिवेशन हिच्याकडनं मिळालं. मी तुला हिला ते सरकमस्टन्सेस बॉदर करतो. कारण सगळ्यात पहिली ही रडली. सौरभच्या बाहेर रडली ना त्याच्या आधी 2 वॉशरूम मध्ये जाऊन रडली आणि मला डोळे लाल झालेले आणि मी ना अशी होते त्यात कोणत्या अर्गसने बघितलं होतं आणि त्या बॅग झाल्या होत्या आपल्या स्लीपिंग बॅग आणि मी त्याचे कोणाला डोळे दिसून नाही असं खूप मी लपवायचा प्रयत्न करायला नव्हतं आणि बॅग घेऊन आली आणि आर्या आणि अशी पिन मारला की काय झालं तुला मग तिथे आपण अजून रडायला लागतो ना आणि तिथे मी आणि मला ते आणि मग मला असं की रडतायत बाकीचे पण रडतायत आपण पण रडू शकतो चला मी पण मीच नॉर्मलाइज केलं. ही ना सर्कमस्टान्सेस वरती रडली ना. ती रडणारी नाही. ही मिस करून कोणाला रडणारी नाही. काय मी नाही बाहेर पहिल्या आठवड्यात पहिलं हे बघितलं मला हिचं माहिती आहे की किती लेवलला ती हे करू शकते. तिला उचलणं होतं बघ निक्कीलाही. मला फोन डिरेक्टर वगैरे आहेत माझ्या ओळखीचे त्यांचे फोन आणि सुटले ही आता वाट लावणार आहे आता वाट लावते. मला दिवस सटकली होती पण मी कंट्रोल म्हणून म्हणते एकदा देवबाग नाही दाखवायचं. जे काय करायचं स्कुबा डायव्हिंग घराच्या समोर होते नाही ते का घेऊन येतो हे देवबाग हे नाही दाखवलं आहे तुला देवबाग तुम्ही असं भेटला नाहीये ना दीपिका हा नाही भेटला नाही लग्नात भेटशील बोल काय तो मला फोन करतात आणि मी जर उचलला ना उचलला डाएट करायचा प्रयत्न केला ती कापं दिसली ना सेल्फ कंट्रोल तिकडे पण एकटीच होती बिग बॉस वगैरे सकाळी उठून गरम पाणी हे ते वगैरे सगळं व्यवस्थित होतं रुटीन होतं. कुठले म्हटले मी आंघोळीला जायचं ते सगळे आरामात लेट राहायचे ते पहिली आंघोळ घरात पण आता पण तेच ही तिची कामं गर्लची रुटीन आहे ना ते दिसत नाही करू डिस्टर्बच नाही करू. त्याला ती पोरांच्या टीम मध्ये आम्हाला त्याला वाटते आपली टीम वीक आहे इथे पण हा पण ह्याच्या टीममध्ये डिप्पीला काय मग तो पण पाहिजे
कोण आहे सांग मला, सगळे म्हणजे कोण आहे? तुझी लोक आहे कोण आहे? असू दे, ही सगळी माझी लोक आहेत, ही माझी लोक आहेत. थोडं टेस्ट कर ना. नाही नॉनव्हेज खाऊ पण मी taste करतो. तुम्ही आम्हाला 500 रुपये दिले लग्न ठरले म्हणून 500 वर्षाचा. काय भारी वाटलं. म्हणजे बघ ना किती इमोशन्स जोडले जातात त्यांचे आमचे व्हिडिओ, म्हणजे तिच्या युट्यूब चॅनल. चांगली गोष्ट आहे की लोक इतके इन्फ्लुएन्स होतात. मोर इम्पॉर्टंट इन अ गुड वे. त्याचे आपापले ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत ते तिलाच कळतील. चांगलं आहे. काही म्हणजे तुला बघू असते सगळ्या मुलीने स्टोरी टाकलेली. घर होतं, पाहिलं मी. बाहेर झोपले, बाहेर झोपले. ते घर किती क्यूट येते आणि ते असते एवढं आता मोठे झाले की ते नाही राहणार घरात, जरा बाहेर येते. पण आता सध्या तरी राहतात. सोसायटीच्या बाहेर काढत होतो त्या सोसायटीमध्ये. आमची मॉम क्रेझी आहे. आमची सोसायटी मला आश्चर्य वाटलं की एवढं त्यांनी कुत्र्याला ठेवण्यासाठी उलट साफ करून घेतलं. खरं तर मोठ्या सोसायटीमध्ये इरिटेट करतात, नाही असं करायचं तसं स्ट्रे डॉग ऍटलीस्ट ते थोडे मोठे होईपर्यंत. त्यांनी व्यवस्थित ठेवलंय त्यांना, म्हणजे काही नाही. हे बघ ती बाहेर आले का बघ फक्त सगळं. नाही सगळे मध्ये. किती छान जागा बनवली पण ती. आणि ते इथलं साफ करून घेतलं त्यांनी. सोसायटीचे कोणी आहेत ना त्यांनी इथेच ठेवलं. बाहेर नाही अजून ते मोठे नाही झाले ते. पण तिथेच आहेत. पण ते एक बरं आहे की ते आतच राहते, एवढं नाही मारू शकणार एवढं. किती मस्त ते घर बनवलं. तेव्हाच घेतला होता ना. आम्हा दोघांनाही त्रास व्हायचा, मला काहीच नाही यायचं. आणि मी तर पहिल्यांदा पाहिलं होतं मी तर. मला मेकअप यायचा नाही, मला काहीच करायला यायचं नाही. त्यातल्या त्यात तो अरे डायसेन मेकअपचे प्रोडक्ट्स बिग बॉसला जायच्या 10 दिवस आधी मी घेतले. विकत घेतले आणि ते सुद्धा कसे वापरायचे हे शिकून घेतले, कशानंतर काय लावायचं. मला एकच काहीच होती नाही. ती आणि तिला गरज पण तुला गरज काय आहे? नव्हती. पण तरी पण करायला सांगायचे. ती पांढरी आहे. हो. तरी पण सांगायचे. डेली नाही करायचीस ना पण. नाही तसेच बसायचे आयुष्यासाठी. नाही पण खरंच गरज नव्हती त्याला. मला आळस यायचं. पण एक होतं, सकाळी दिसायचं ना. मी तर नाहीच करायची, तिला मी उठवायचे. नंतर मी तिला हे सांगितलं की तू जाणार आहेस काय नाही, नाचूया चल. बिग बॉस मध्ये नाचायची. हा ना. सुंदर आहे. छोटे छोटे चेअर्स. मी आपल्या पार्ट्यावर होतो नुसते. इतर कोणी ड्रायव्हर लहान बहिणींची मजा असते, तेच झालंय माझं. आणि आता दुसरीचं आता M.Com झालं, ती बँक एक्झाम्स करते, छोटी इंजिनिअरिंग करते डेटा सायन्स. या दोघी खूप एक्साइटेड आहे, हे करूया ते करूया ते करूया. पण तिथे सगळं व्यवस्थित मॅनेज व्हावं, थोडासा तो स्ट्रेस येतो फक्त. नेहमी लक्ष देऊन मी गोष्टी केल्या, आता मला शांत बसायला सांगते तो कोण करणार, अशा आहे ते किती वाटत करते. म्हणजे तसंच सगळं सेट करते की त्या पुढे बघू शकतात. आणि प्रत्येकाला वाटून देते का तुम्ही जेवणाचं बघायचंय, तुम्ही याचं बघायचंय, तुम्ही त्याचं बघायचंय. म्हणजे काय झालं तर त्या मित्राला हे करू शकतो. आणि मैत्रिणी कोणीच नाही, माझ्या मित्रच आहेत, त्याच्यामध्ये ते सगळे बघतील असं आहे. तिला म्हटलं काय लागली तर सांगितलं दोन्ही तरी आहे, तोड तर दाखव. सारखंच जाणं असायचं. कमी झालंय. दरवर्षी मी 31st गावी असायचे आणि तिथे सगळं असायचं. पण आता ते तुला माहितीये मालवण म्हटल्यानंतर टुरिस्ट किती, आणि त्यात बिग बॉस मधून जाऊन आल्यानंतर खूप जण येतात बसून, खूप गर्दी असते सारखी घरी. मग घरी गेल्याचा फीलच येत नाही. त्याच्यामुळे आई स्वतःच सांगते की तुला आराम करायचा असेल तर घरी नको येऊ, बाहेर जा, इकडे नको. एक मिनिट येते, चलो खाली. अरे दादा चलो भेटूया आपण. येस मस्त राहायला या आता. बाय बाय. लग्नाला यायचं आहे, यायचंय नक्की या. बाय बाय सौरभ. बाय.